जय मित्रांनो, आर्यकर अकॅडमीच्या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, माझ्यासमोर आज रायगडच्या मुलं आणि मुलींच्या दोन्ही लिस्ट आलेल्या आहेत आणि ह्या लिस्टचा मी पूर्ण अभ्यास केला. तेव्हा एक अंदाज मी अगदी फायनल मेरिटसुद्धा अंदाज आज बांधू शकतो मी, कारण दोन्ही निकाल माझ्यासमोर आलेले आहेत. तर रायगड ड्रायव्हर पोलीस किंवा चालक पोलीसचा ओपनचं मेरिट 45 ते 45 किंवा 47 लागण्या शक्यता आहे. आता ते एकाच 10 प्रमाणात विद्यार्थी घेतात की एकाच 15 घेतात की एकाच 20 घेतात, कारण ड्रायव्हिंग स्किलची टेस्ट असते त्यामुळं ते जास्त विद्यार्थी घेतात. तर मी एकाच 10 घेतलं तर 47चं मेरिट लागेल, एकाच 15 घेतलं तर 45चं मेरिट लागेल. तो ओपनचं मेरिट लागेल चालक पोलीसचं. ओबीसीचा जर विचार केला तर 41 किंवा 43चा मेरिट लागेल आणि एससीचा विचार केला तर 39 ते 41च्या दरम्यान मेरिट लागेल. महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ह्या भरतीला सगळ्या पुरुषांच्या जागा होत्या, म्हणजे ओपनच्या जागा होत्या. एक ओबीसीची जागा होती, एक एससी जागा होती आणि एक ओपनची जागा होती. आणि ह्या भरतीसाठी गमतीशीर गोष्ट म्हणजे ह्या भरतीसाठी मुलींचं प्रमाण मोठ्या प्रमाणात होतं. म्हणजे मुलं ह्या भरतीला होते 47 उतरले होते आणि मुलींनी किती डेअरिंग केली बघा, 55 मुली या भरतीला पास झालेल्या आहेत. म्हणजे 55 मुली उतरल्या होत्या आणि मुलं 47 उतरले होते. आता फायनल मेरिटमध्ये तर बरेचसे 20-30 मार्कावाले तर उडवतीलच फायनल मेरिटमध्ये. मग आता मी एक ग्राउंडच्या मेरिटचा अंदाज काढलेला आहे. एक 50 मार्काचा एक विद्यार्थी आहे, 47 मार्काचे 2 आहेत, 45 मार्काचा 1 मिनिट, मी जरा 2 मिनिटात तुम्हाला पूर्ण मिळते. 50 मार्काचा एक आहे, 47 मार्काचे 4 आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 11 जण 47 मार्काचे आहेत. 45 मार्काचे 3 जण आहेत. ओव्हरऑल विचार केला जर त्यांनी ओपनला एकाच 10 प्रमाण घेतलं तर मेरिट लागेल 47ला. आणि जर त्यांनी एकाच 15चं प्रमाण घेतलं ड्रायव्हिंग स्किल्स टेस्टसाठी तर मेरिट लागेल 45चं. आणि जर त्यांनी एकाच 20चं प्रमाण घेतलं तर ओपनचं मेरिट लागेल 44चं. आता किती प्रमाण घेतात ते मी सांगू शकत नाही या ठिकाणी. एक मात्र मी सांगू शकतो या ठिकाणी की फायनल मेरिट किती लागेल याचं. तर एक सहज मी मागच्या वर्षीचे मुंबईचे मार्क याला अटॅच करून बघितले आणि एक अंदाज घेतला. जर मुंबईसारखा ड्रायव्हर पोलीस सारखा जर पेपर निघाला तर 127 मार्कावाला मुलगा ओपनमध्ये पास होईल. मॅक्झिमम 127 ते 131 मार्क जो पाडेल याच्या दरम्यान तो आरामात त्या जागेसाठी सिलेक्ट होऊन जाईल. त्यानंतर ओबीसीचा विचार केला तर 125 ते 128च्या दरम्यान ज्या मुलाला मार्क पडतील तो ओबीसीच्या एका जागेसाठी सिलेक्ट होऊन जाईल. आणि एससीचा जर विचार केला तर 123 ते 125च्या दरम्यान जो मार्क पडेल तो एससी कॅटेगरीमध्ये सिलेक्ट होऊन जाईल. मजेशीर गोष्ट आहे की मेरिट पण खूप कमी जातं. ड्रायव्हरचं आहे, हे ड्रायव्हर विषयी बोलतोय मी. याला तुक्का फॉर्म म्हणतो माझ्या भाषेमध्ये. मी बऱ्याच मुलांना फॉर्म भरताना मी सांगत असतो तुक्का फॉर्म टाकून बघ. मी पण माझ्या एका मुलीचा फॉर्म टाकलं, मुली जागा नव्हती तरी त्याला म्हटलं एक फॉर्म टाकून दे. त्याला 41 मार्क पडले. पहिलीच भरती आहे तिची, 3-4 महिन्याची तयारी, चांगले मार्क पाडले तिने. ती पण बसते मेरिटमध्ये. एक गोष्ट मी दुसऱ्या भरतीमध्ये ऑब्झर्व करतोय. जेव्हापासून गव्हर्नमेंटनी एकच फॉर्म भरण्याची मुलांना सक्ती केलेली आहे तेव्हापासून फॉर्म भरण्याचं मॅनेजमेंट याला फार महत्त्व प्राप्त झालेलं आहे. नुसतं भरती करण्याला महत्त्व नाही. आता म्हणजे 2023च्या आधी जर विचार केला तर भरतीचा अभ्यास करण्याला जास्त महत्त्व होतं. आता पण भरतीचा अभ्यास करण्याला तेवढंच महत्त्व आहे, परंतु फॉर्मची मॅनेजमेंटला जास्त महत्त्व प्राप्त झाले. कोण कुठं कसा फॉर्म भरतो बघा ना. आता पुन्हा ग्रामीणचा जर विचार केला तर तुम्ही मेरिट पाहिलं त्या ठिकाणी खूप कमी फॉर्म गेले. अगदी 26, 28, 30चं मेरिट लागून गेलं. जर त्याच ठिकाणी पुन्हा ड्रायव्हरचा जर विचार केला त्या ठिकाणी पण एक जागा होत्या, 3च जागा होत्या पूर्ण. तर मेरिट 47ला गेलं निघून. मेरिट 47 जरी जास्त मुलं घेतली त्यांनी, एकाच 15चे प्रमाण घेतलं, 15 ते 20चं प्रमाण घेतलं. आणि रायगड चालक पोलीसचा विचार केला तर मेरिट एकदम डाऊन झालं.
म्हणजेच एकंदरीत सांगायचं म्हणजे असं आहे, की फॉर्म भरण्याचं मॅनेजमेंटला जास्त महत्त्व प्राप्त झालेलं आहे. कोण किती डेअरिंग करतो, ह्यावर त्याचं सिलेक्शन अवलंबून राहिलं असतं. आता अर्थात अभ्यास तर करावा लागणार आहे, ग्राउंडची तयारी करावीच लागणार आहे. कोणी कुठे उतरा. समजा रायगडचा जरी विचार केला, तरी 50 वाला मुलगा जो आहे, 50 वाला एक मुलगा आहे, 47 वाले एक 10-12 मुलं आहेत रायगडला. 47ची, 45ची पण 3-4 मुलं आहेत. म्हणजे अशातल्या काही भागल्या तयारी तर करावीच लागणार आहे. तुम्हाला लेखीची त्यांना तयारी करावी लागणार आहे. परंतु एक मॅनेजमेंट नावाच्या घटकाला फार महत्त्व प्राप्त झालेलं आहे. तर विद्यार्थ्यांनो, मित्रांनो, ह्या वर्षी बऱ्याच जणांची संधी हुकली असेल, ग्राउंडला कमी मार्क आले असतील. ठीक आहे, त्यांना कारागृहाचा एक चान्स आहे. कारागृहाचं मेरिट खूप हाय जाणार आहे. मला तर चालकचं खूप हाय जाईल असं वाटलं होतं, पण जो काही तुक्का फॉर्म म्हणू शकतो आपण किंवा आपण म्हणू शकतो नशीब म्हणू शकतो. या नशिबाचा भाग म्हणून अनेक जणांना खूप फायदा होणार आहे. जसा विचार केला, जालन्याला खूप हाय मेरिट जाते ग्राउंडचं. मुंबईला खूप हाय मेरिट जाणार आहे ग्राउंडचं. मुंबईला नेमकं मुलींनी ह्यावेळी 200 मीटरचा ट्रॅक केल्यामुळं मुलींची थोडी कॉम्पिटिशन मुलांबरोबर कमी जाणवण्याची शक्यता आहे. पण काय सांगता येत नाही. 200च्या ट्रॅकवर पण खूप अकॅडम्यांनी तयारी केली होती, खूप मुलींनी तयारी केली होती आणि शेवटी ज्याची तयारी चांगली असते त्याला 400चा ट्रॅक द्या, 200चा द्या, नाही तर सरळ ट्रॅक द्या, डांबरी द्या आणि सिमेंटचा द्या. त्याला काही फरक पडत नाही. ज्याचा टायमिंग बसणार आहे त्याचं कुठे पळवा, त्याचा बसणारच आहे. त्यांनी ट्रॅकनी 200चा, 400चा, सिमेंट याने काहीही फरक पडणार नाही. फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा, कॉन्सन्ट्रेशन करा भरतीकडं. ही भरती काही ठिकाणी खूप काही मुलांना खूप जड जाणार आहे, तर काही मुलांना खूप सोपी जाणार आहे. शेवटी सरकारी नोकरी तुम्हाला मिळवायची आहे. कॉम्पिटिशन आहे. या कॉम्पिटिशन मार्ग काढावाच लागणार आहे. कॉम्पिटिशन तुम्हाला देणारे येणारच आहे. फक्त भरतीकडं कॉन्सन्ट्रेशन करा. ही संधी खूप मोलाची संधी तुम्हाला आलेली आहे. जीव तोडून प्रयत्न करा. नक्कीच तुम्हाला यश भेटेल. जय हिंद, जय महाराष्ट्र.